कोणता संघ कोणावरती बारी आज के शाम किसके नाम या मॅच मध्ये पाहायला मिळेल। जवळपास या स्पर्धेमध्ये आपल्याला 32 संघ पाहायला मिळाले, त्यामधून 28 संघ पराभवाच्या दिशेने गेले, 4 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। एका साईडने आपण पाहतो हे दुडणे संघ, तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल खैरवाडी या संघ। दोन संघाच्या दरम्यान हे घमासाणी युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल, 2 षटकांची लढत आणि या 2 षटकांमध्ये कोण कोणावरती बारी हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन, मी थांबतो तुम्ही थांबू नका, पाहत राहा ऐकत राहा। जे वाघोबा क्रिकेट संघ चापिवडे बी आयोजित स्वर्गीय कैलासवासी गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025 आणि 26 हे दैदीप्तमान 16 या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॉम्बॉक्स मधून आपण या ठिकाणी करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ पनवेल अत्यंत चांगले समालोचक स्वप्नील अबाले सरांचा आवाज। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सर्व लाडके क्रीडा रसिक वर्गांचा या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय गुरु स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। संघांना वॉर्न करा की हा सामना 3 षटकांचा असेल आणि आपण या मॅचचा मान ऑफ द मॅच देऊया। चला पण या ठिकाणी मान ऑफ द मॅच देऊया। ज्याने गोलंदाजी करत असताना तब्बल 6 चेंडूंमध्ये 5 विकेट ज्याने मिळवले, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं तो ठरलाय त्या मॅचचा मान ऑफ द मॅच। चला यायचं आपण लगेचच, नो डाऊट नो अबाउट विशाल शेंडे आपण लगेचच या त्या ठिकाणी तुम्हाला मान ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल। सन्माननीय राजादादा बिरगड यांना विनंती केली की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विशाल शेंडे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करतो। परंतु यावेळेस आपण पाहतोय पॉइंट मधून चेंडू चालला होता लॉंग ऑफला, वॉड आफट गेला, इथून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि तिथे मी म्हणेन या 2 धावा कदाचित क्षेत्ररक्षकाच्या नावावरती पाहायला मिळतात। विशाल शेंडेच्या ठिकाणी कौतुक करावं तेवढं फारसं कमीच आहे, जिथे 6 चेंडूंमध्ये 5 विकेट आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। कदाचित या मॅच मध्ये आपण पाहतोय एक नवीन विक्रम तो रचू शकला असता, हरकत नाहीये। 5 चेंडूंमध्ये 5 विकेट, हा बॉल देखील वेगाने टाकलाय। आपण पाहतोय मॅच भरपूर महत्वाची आहे। कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक स्वप्नील अबाले सर, थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। सेमीफायनल क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला आई गावदेवी हेदुडणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय वागेश्वर खैरवाडिया, दोन्ही संघ पनवेल विभागातील आणि सामना बँड पहिल्यात मात्र शंका नाही या। समोर फलंदाज अशोक खैर ऑन स्ट्राईकवर ॲज अ ओपनर, अतिशय भन्नाट वेग आपण पाहतोय। गोलंदाज आकाश, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते। दोन्ही संघ एकाच विभागातील, दोन्ही संघांना एकमेकांच्या डावपेच माहिती आहेत। सामना बँड पहिल्यात मात्र शंका नाही या, मात्र त्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या रीतीने आपण पाहायला गेलं 3 चेंडू रिलीज केले मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम। अशोक खैरला शांत ठेवलंय म्हणजे फार चांगली गोलंदाजी यावेळेस आपण पाहतो शॉट आपल्या त्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र पंच आम्हाला सांगतील। लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र धावपटलावरती जोडली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकेल। आपण पाहतो यावेळेस 3 अंकावरती जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पाहावं लागेल कोणत्या संघासाठी मात्र इथून नशिबाची साथ लाभेल आणि मेगा फिनाले मध्ये तो संघ दाखल होईल। इथून मात्र सामना दोन्ही टीम साठी अत्यंत महत्वाचा आपण पाहतो। अशोक साठी हा लोवर फुल टॉस होता मात्र जबरदस्त फटका, एलिव्हेशन कमी, मिड विकेटला मात्र जबरदस्त व्हीसेप मध्ये कमालीचा झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना जय वागेश्वर खैरवाडी टीमला आपण पाहतोय। फलंदाज बाद होईल अशोक खैर, बॅक टू द डगआउट। थँक्यू सो मच स्वप्नीलजी अबाले सर। आपण सातत्याने पाहिलं तर आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी जे काही 3 दिवस पालटले गेले त्या 3 दिवसामध्ये आपण पाहतोय जे बजरंगी डेकोरेटरचे प्रोप्रायटर मंगेश दादा उतेकर यांच्याकडनं एक आकर्षक बक्षीस होतं, लकी ड्रॉ होता आणि ते सातत्याने आपण 3 दिवस लकी ड्रॉ पाहिला। अगदी कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सर्वात लहान जो मुलगा होता अर्थातच त्याचं नाव होतं आर्यन दरवडा आणि जेव्हा त्या मुलाला जेव्हा त्याचा लकी ड्रॉ ओपन झाला, जेव्हा त्याच्या हातामध्ये तो सरप्राईज गिफ्ट दिला म्हणजे फॅन होता आणि तेव्हा त्याला समजलं की मला लकी ड्रॉ लागलाय, एवढं स्मित असं मी पाहिलं होतं। परंतु आजच्या दिवसामध्ये
एक आगळ वेगळे इथे आपण तुम्हाला 2 लकी ड्रॉ पाहायला मिळतील. चला लहान मुलांनी नाव नोंदणी तिकडे सुरू आहे. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येकी प्रेक्षक राजा वर्गांना देखील संधी आहे. तर बघा सर्व लाडके क्रीडा रसिक वर्गांना सुवर्ण संधी असेल. फक्त नाव नोंदणी करायची आहे. ज्याचं नशीब असेल त्याला मात्र लकी ड्रॉ प्राप्त होईल. जबरदस्त फटका रामदास उघड्याला आपण पाहतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र इथून पाहावं लागेल. डेंजर झोनला रामदासला आपण पाहिला आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सायनं षटक क्रमांक पहिले संपलंय आणि संघ जाऊन पोहोचला. एक गडी बाद असताना अवघे 4 अंकावरती. खऱ्या अर्थानं सुनुसर आपण जर का पाहिले ना मंडप डेकोरेशन जे सजवलं गेले अप्रतिम आपण पाहतोय. मंगेशजी उतेकर या दादांना खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं गेला मानधन घेतलं नाही. या आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमा खातीर त्याने या मंडप डेकोरेशनची जी सेवा आम्हाला मात्र मोफत उपलब्ध करून दिल्या त्या मंगेश दादा उतेकरचं देखील लाख लाख आभार असतील. खऱ्या अर्थानं सुनुजया अशा रीतीने जर का आपण मंडप डेकोरेशन पाहिलं तर तब्बल 40 ते 50 हजार अशा डेकोरेशन घेतले जातात. मात्र त्यानं कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं गेलं मानधन घेतलं नाही. या आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमा खातीर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्वर्गीय गुरु उघडे यांच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळी ही स्पर्धा भरेल त्या त्यावेळी अशा रीतीनं आपल्याला सजावट जरूर पाहायला मिळेल. कारण स्पर्धा देखील तेवढीच उच्च दर्जाची आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन ठेवल्या. पहिली मेगा फिनाल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एका बाजूला आपण पाहिलं गेलं हेतुटण्या तर एका बाजूला खैरवाड्या रामदास सड्या चेंडू जबरदस्त गोलंदाजी ज्या रीतीने पहिला षटक फेकला आकाशनं ज्यानं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 4 आणि 1 सफलता प्राप्त केली आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल रामदास उघडेला शांत संयमाने खेळ करणं फार गरजेचं राहील. 3 षटकांचा सामना अर्थातच 18 चेंडूचा खेळ आणि 18 चेंडू गण एक चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस मात्र आनंद कार्पेंट फटका सुंदर आपण पाहतो मिडॉन क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. इथून पाहिलं गेलं मिळाली एक सिंगल धावाने सिंगलच्या सायनं संघ पुढे वाटचाल करेल अवघ्या 5 अंकावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल दिलीप भगत यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील संघ आपल्याला सेकंड सेमीफिनाल मध्ये पाहायला जरूर मिळेल. मात्र लक्ष या मॅचच्या दिशेनं काशनाच्या बॅटमधून फटका सुंदर आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या दोन्ही फलंदाज एकाच एंडला. मात्र इथून शेवटच्या मोमेंटला एंड बदलला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव म्हणजे गोलंदाजी फार चांगली केली जाते हेतुडणे टीमच्या माध्यमातून. एका धावेसाठी आपण पाहतो जे वागेश्वर खैरवाडे टीमला संघर्ष करण्यास भाग पाडला गेलाय. कारण इथून जो संघ जिंकेल तो थेट मेगा फिनाले मध्ये आपलं अस्तित्व मात्र पुढे घेऊन जाईल. मात्र पाहावं लागेल कोणता संघ असेल जो पुढे वाटचाल करेल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी 2 क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त एफर्ट स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडू कॅरी केला आणि इथून मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागेल फलंदाज बाद होईल. रामदास back to the फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज सीताराम गुटेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. इथून मात्र आक्रमण करणं फार महत्वाचं राहील. खैरवाडी टीमला जर का एक चांगली धावसंख्या बनवायची असेल तर इथून प्रहार करावे लागतील. सीतारामसाठी हा पहिला चेंडू त्यावरती ब्लास्ट चेंडू सीमा पार 6 धावेंसाठी हा पहिला तडाखा बिग हिट षटकार आणि 6 धावेने संघ पुढे वाटचाल करेल. यावेळेस आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये 12 अंकावरती. खऱ्या अर्थानं खैरवाडी टीमला पहिल्या षटकामध्ये भरपूर निराशाजनक बॅटिंग पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला 5व्या चेंडूवरती हा प्रहार पाहिला आणि संघ जाऊन पोहोचला 12 अंकावरती. समोर हे दोन्ही संघ देखील तेवढाच ताकदवार आणि त्यांच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल. यावेळेस फटका बसलाय मात्र चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये यावेळेस कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकेल 14 अंकावरती.
आणि पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र षटक क्रमांक देखील दुसरं संपलंय. अर्थातच 12 चेंडूच्या अखेरीस पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना जे वागेश्वर खैरवाडी संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 14 अंकावरती आहे. आता अंतिम 6 चेंडू अंतिम स्लॉगरचं षटक. अर्थातच या षटकामध्ये हाणामारी करणं अत्यंत गरजेचं असेल. आपण पाहतोय जय खैरवाडिया या संघाला समोर काशनाथ बगर याच ओपनर म्हणून आलेला हा फलंदाज मात्र चांगला खेळ करणं फार गरजेचं राहील. का इथून स्ट्राईक सीताराम घुटेला दिली जाईल. जे सीताराम घुटेना एक षटकार ठोकलाय गोलंदाजी ट्रॅकवरती जयरामला आपण पाहतोय अंतिम स्लॉगरचं षटक. आणि अंतिम षटकामध्ये कशा रीतीने बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं फार महत्वपूर्ण राहील. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा बनवणं अत्यंत महत्वपूर्ण असतील. जयरामचा पहिला चेंडू कमालीचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला टॅपिंग क्रिकेट आणि चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार 4 धावांसाठी हा पहिला चौकार काशनाथ भगतच्या बॅट मधून. आणि या चौकाराच्या सायन संघ पुढे वाटचाल करेल. यावेळेस आपण पाहतोय जाऊन पोहोचला 18 अंकावरती. कारण अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये हाणामारी करणं देखील तेवढंच महत्वपूर्ण आहे. आणि तशाच रीतीने सुरुवात केली आपण पाहतोय. मात्र गोलंदाज जयरामचं स्वागत केलं चौकारांना. इथून कमबॅक करून देईल का आपल्या टीमसाठी? कारण दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहे आणि सामना रप्यात न होईल यात मात्र शंका नाही. या काशीनाथ भगतनं मात्र चौकारानं सुरुवात जरूर केली आहे. मात्र जयरामला पाहू शकाल यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला मात्र उंची भरपूर प्राप्त झाली. चेंडू खाली क्षेत्ररक्षण साधदा सोपा जेल भूमीला दान झाल्याने तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि 3 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. बॅकअप सुंदर आलं अन्यथा चौथी देखील पूर्ण झाली असते. आणि या 3 धाब्याने संघ पुढे वाटचाल करेल. यावेळेस आपण पाहतोय 21 या अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिलं होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये थोडंसं आक्रमण आपण पाहिलं गेलं. 2 चेंडूकडे 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे कुठे का होईना महागडी गोलंदाजी केली जाते. अंतिम स्लॉगरचं षटक अर्थातच हाणामारीचं षटक आणि त्यामध्ये हाणामारी केली जाते. ऑन स्ट्राईक सीताराम गुट्या एक षटकार ठोकत एक चांगली बॅटिंग केल्या. यावेळेस मात्र अतिशय वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये गोल्डन स्पॉटवरची सफर. आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी हे दोन्ही टीमच्या माध्यमातून. मात्र समोर सीतारामला इथून शांत संयमाला खेळ करावा लागेल. कारण पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून मात्र फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट यावेळेस पाहावं लागेल. चेंडू जाईल सीमा पार 6 धाव्यांसाठी हा बिग हिट शानदार षटकार. आपण पाहतो खऱ्या अर्थाने 27 अंकावरती एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचला गेलाय. आणि इथून मात्र उर्वरित अंतिम 2 चेंडू जयरामचा वैयक्तिक स्पेल आपण पाहिला. अद्यापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. आणि इथून पाहावं लागेल 5वा चेंडू रिलीज केला जाईल. सीताराम इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रहार लगावेल का कमबॅक करेल गोलंदाज? यावेळेस मात्र गुडले स्पॉटवरची सफर. आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे एक तेरी तर एक मेऱ्या पलटवार मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आणि इथून मात्र आपण पाहिलं गेलं उर्वरित अंतिम एक टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. आणि या चेंडू गणित आपल्याला टार्गेट जरूर पाहायला मिळेल. मात्र समोर सीताराम कशा रीतीने या चेंडूवरती मोहर लगावेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वपूर्ण असेल. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आणि इथून पंच आम्हाला सांगते षटक क्रमांक 3 देखील संपलाय. अर्थातच पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 27 अंकावरती. आणि उत्तरार्धामध्ये येणारे 18 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी आपण पाहतोय आई गावदेवी हे दोन्ही टीमला 28 धावसंख्येच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लक्ष वेधूया. दुसरी सेमीफायनल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जे बोले कुशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सौरभ 11 धारोळ. संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये ज्याने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सौरभ 11 धारोळा संघ त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतील. कोणता संघ कोणावरती भारी ती देखील मॅच तुम्हाला 3 षटकांची खेळवली जाईल. त्यानंतर वेळेच्या बाबी मेगा ग्रँड फिनाले तुम्हाला खेळवली जाईल. याच्यात मात्र शंका नाही. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न करूया.
नंबर 2 या सामन्याचा नाणेफेक कंप्लीट करायची आहे. जे भोलेनाथ कुशुलिया संघ आणि त्याच्या विरोधात तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल सौरभ इलेवन धारोळा संघ. आज मात्र धारोळ्या संघाने जबरदस्त बॅटिंग आणि खरं तर एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आज मात्र सौरभ इलेवन धारोळ टीमचा जसा खेळ पाहिजे तसा खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची मॅच आहे. या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय एका साईडनं जे भोलेनाथ कुशुलिया टीमचे कॅप्टन आहेत दिलीप भगत आणि दुसऱ्या साईडनं सौरभ इलेवन धारोळ टीमचं कॅप्टन आलेत. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टॉस इथं जिंकलाय सौरभ इलेवन धारोळ टीमनं. प्रथम तर निर्णय इथं पोहोचवायचा आहे. बॅटिंग यस इथं बॅटिंग आहे आणि 3 षटकांची मॅच आहे. किती टार्गेट असेल? 30 ते 40. 30 ते 40 टार्गेट आहे. परंतु तुमच्याकडे कोणते असे बॅट्समन आहेत की तुम्ही त्यांच्यावरती पूर्णपणे भरोसा दाखवलाय? जितो अनिल आहे, मी आहे स्वतः. यस इथून धारोळ टीमचे कॅप्टन होते योगेश. इथे आपण जर पाहिलं गेलं तर त्यांनी सांगितलं 3 षटकामध्ये 30 ते 40 धाबा इथे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु समोर एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे म्हणजे अर्थात दिलीप भगत तो टॉस इथे गमावला. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? टॉस जिंकला असतो तरी पण आमचा पोरांचा सगळ्यांचा विचार होता का फिल्डिंग करायचा आणि मेन कोच तुकाराम वाघ ते बोलत होते बॅटिंग करू. तर याच्यामध्ये कन्फ्यूज होतो म्हणून त्यांनाच मागायला सांगितलं टॉस काय तो. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान आदरणीय तुकारामजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळत असते. परंतु आज या ठिकाणी ते नाही आहेत. कदाचित ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले देखील असतील आणि ती मॅच ती नेहमीच ती मॅच नंतर नक्कीच ते पाहणार आहेत. परंतु सौरभ इलेवन धारोळ टीम आहे त्यांनी सांगितलं की बॅटिंग करत असताना आम्ही 40 ते 50 धावा बनवू. परंतु तुमची रणनीती काय असणार आहे? कमीत कमी धावा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. यस इथे कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न कराल. परंतु तुमच्याकडे कोणते असे गोलंदाज आहेत की तुम्ही त्यांच्यावरती भरोसा दाखवू शकता? मी आहे, समीर भगत आहे आणि ऑप्शनला तर माझ्याकडे 3-4 गोलंदाज अजून आहेत. जसं होईल तसं ॲडजस्टेबल आम्ही करू. थँक्यू सो मच. इथे कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक स्वप्नीलजी आभारी सर. थँक्यू सो मच. थँक्यू. उत्तरार्धाला सुरुवात झाल्याने पहिला चेंडू वाईट फेकला आपण पाहतो गोलंदाज आणि यावेळेस बॅटची टॉप एज मिड ऑन क्षेत्रामध्ये नरेश चौधरीच्या माध्यमातून चुका नसणाऱ्या आणि पहिला धक्का लागेल आपण पाहतो 1 अंकावरती. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतो याच दरम्यान ज्यांचं आगमन झालं आपण पाहतोय आदरणीय ज्ञानदेव आंबीर. अर्थातच आपण पाहिलं गेलं पोलीस पाटील तसेच त्यांच्या समेत परशुरामजी आंबीर या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी सेमीफायनल आपण पाहिले गेल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 27 धावा बनल्यात. 28 धावेचं लक्ष ठेवलंय आणि ते लक्ष मनाशी बाळगून गोलंदाज गोविंद कवटेला आपण पाहतोय पहिला चेंडू खराब त्यानंतर मात्र विकेट. म्हणजे कुठे का होईना वार पलटवार चढाव उतार या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. गोलंदाज राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. मयूर साडे आले आपल्या डावाची सुरुवात चेंडूला फेकून दिला मिड विकेटला क्लिअर करत हा पहिला ब्लास्ट 6 धावांसाठी विकेट षटकार. आपल्या गावाची स्पर्धा आहे, आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे. आपल्याला विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने अंतिम चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थिती निर्माण झाली. आता समीकरण राहिले येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 20 धावसंख्येची गरज म्हणजे प्रति षटकागणिक 10ची सरासरी यावेळेस मात्र मेंटेन करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर का प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा बनल्या तर येथून संघ विजय संपादित करेल. जर का त्या रीतीने धावा बनवू दिल्या नाही तर जे वागेश्वर खैरवाडी संघ या स्पर्धेमध्ये आपला विजय संपादित करून थेट मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. मात्र कोणता संघ असेल जो मेगा फिनाले मध्ये जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. आपण पाहतोय सामना अद्यापही बंद लिफाफ्यामध्ये कारण अद्यापही 12 चेंडू आणि समीकरण 20 धावसंख्येचा म्हणजे अद्यापही सामना दोन्ही साईडला आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश हा आपण पाहतोय ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं पहिल्या पूर्वार्धामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या होत्या आणि तिथून मात्र फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहिली होत्या. मात्र इथून आपण जर का पाहिलं गेलं सामना थोडासा मात्र वेळ खर्च करतोय. दोन्ही ऑफिसरला विनंती असेल आपण मात्र इथून दोन्ही टीमला मात्र ऑन करायचा जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. गोलंदाज सीताराम गुट्या ज्यानं 2 षटकार ठोकले होत्या तोच गोलंदाज फुल टॉस मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि इथून मात्र चेंडू भूमीला दान होईल तोपर्यंत
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जरी का प्रत्येक चेंडू एक 2 धावा बनल्या तरी देखील या धावांचा पाठलाग सहज केला जाईल. मात्र पाहावं लागेल कमबॅकिंग गोलंदाजी केली जाईल का सीताराम घुटेच्या माध्यमातून, हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. समोर मयूर उघड्या, ज्या मयूर उघड्याने देखील एक षटकार ठोकला. वैयक्तिक स्पेल आपण जर का पाहिला 5 चेंडू गणे 9 धाव्यांवरती नाबाद बॅटिंग करतोय. मात्र इथून सामन्यामध्ये कशा रीतीनं रंग बदलला जाईल यावेळेस मात्र पंच आम्हाला सांगतील लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र धावपटलावरती जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचलाय 11 या अंकावरती आहे. 2 गडी बाद असताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. म्हणजे अद्यापही सामन्यामध्ये रंगतदार स्थिती होणं फार गरजेचं असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत जर का सामना रंगला तर नक्कीच सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. जरी का मयूर उघड्याची बॅट बोलली तर सामना एकतर्फी देखील पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल तसं घडेल का, तसं घडणार नाही हे सांगितलं जाते गोलंदाज सीताराम घुटेच्या माध्यमातून. कारण केलेला हा कमबॅकिंग डॉट चेंडू पूर्णपणे आत्मविश्वास वाढवून जाईल. आपण पाहतोय जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढा वर्चस्व गाजवेल खैरवाडी संघ, जेवढे मोठे फटके येतील तेवढा वर्चस्व गाजेल. आपण पाहतो हे तुटणे संघ म्हणजे दोन्ही संघांमध्ये हा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये. एकाला हार तर एकाला जीत हे स्वीकारावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल काय घडेल हे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट चेंडू म्हणजे कौतुक करावं लागेल. सुरुवात गोविंद कवटेनं फार चांगली करून दिल्या, ज्याच्या षटकामध्ये फक्त 8 धावा आणि 2 सफलता आणि तिथून जी वापसी झाली अप्रतिम. आपण पाहतोय अवघ्या 28 धावा वाचवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय गोलंदाजी केली जाते. मेगा फिनालेचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल याचकडे लागलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा आणि त्या नजरांवरती मात्र आपण पाहतोय हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट देत असताना. यावेळेस फटका सुंदर आपण पाहतो ऑन साइडला गॅप भरपूर मोठ्या. चेंडूखाली क्षेत्ररक्षण काशनाथ बघत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्याने संघ पुढे वाटचाल केला. आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या 13 अंकावरती. इथून मात्र डबल सिंगल फारसा फरक खैरवडे टीमला पडणार नाही. जर का मोठे फटके आल्या तर मात्र इथून विजयाच्या समवेत लक्ष वेधेल. आपण पाहतो हे दुडणे संघ मात्र या षटकातील उर्वरित 2 चेंडू अर्थातच समीकरण राहिले 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू आपल्याला भरपूर काय सांगून जातील. फुल टॉस मात्र इथून प्रॉपर जमलं नाही. पंचांचा इशारा आलाय इट इज नो चेंडू आणि या चुका खैरवाडी टीमला भरपूर काय सांगून जातील. पैकी खराब बॅकअप देखील नाही आणि इथून मात्र आपण पाहिले गेला चेंडू कितपत अडवला जाईल आणि अपेक्षा राहील पंचांची. पंच आम्हाला सांगतील या चेंडूवरती धावा किती मिळतील. टोटल 6 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि इथून आपण पाहायला गेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आला गेला म्हणजे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. टेक्निकल रूम मध्ये मात्र चेक केलं जाईल. आपण पाहतोय ब्रदर्स स्पोर्टची टीम सज्ज आहे आणि इथून मात्र हा निर्णय मात्र भरपूर महत्वाचा असेल. मिनिटासाठी याचे कारण डिसिजन भरपूर क्लोज आहे. तिसऱ्या पंचांना देखील थोडंसं मात्र अडथळा निर्माण करतोय खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला कारण डिसिजन देखील फार महत्वाचं असेल. कारण या चेंडू गणिक आपल्याला दोन्ही संघांपैकी एका संघाला मात्र कुठे का होईना थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे आपण डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवतोय खऱ्या अर्थानं कारण डिसिजन भरपूर क्लोज होता आपण पाहायला गेला.
तर तिसरे पंच आम्हाला सांगतील फेअर डिलिव्हरी आहे. ज्यावेळेस चेंडू रिलीज झाला त्यावेळेस चेंडू डीप होत होता, आपण पाहिल्या गेल्या. आणि तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून फार चांगली आहे भूमिका. पंच या चेंडूवरती धावा किती 6 की 5? पंच या चेंडूवरती 5 की 6? 6 धावा. आणि या 6 धावेनं आपण पाहायला गेल्या संघ पुढे वाटचाल करेल. खऱ्या अर्थानं संघ जाऊन पोहोचला. यावेळेस आपण पाहिलं गेलं तब्बल 19 अंकावरती आता समीकरण बदलेल. खऱ्या अर्थानं आता येणारे 7 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी 9 धावसंख्येची. होत्याचं नव्हतं घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पाहावं लागेल 7 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावा. आणि हा अंतिम चेंडू या षटकातील मॅचचं समीकरण आपल्याला सांगून जाईल. पाहावं लागेल अंतिम चेंडू मयूर साठी फटका सुंदर या. गॅप भरपूर मोठी आणि चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी. आणि सामन्याची पूर्णपणे हव्या काढून घेतले मयूरनं. आता समीकरण राहिले येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज. या विभागातील जे काही कार्यकर्ते असतील, आपण जर का मॅचचा आनंद घेत असाल तर आपल्याला देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर देऊन मात्र स्थान व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आता सामना 6 मध्ये वाचवायच्यात 5 धावा. आता इथून कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहावं लागेल. 6 मध्ये जर का 5 वाचवल्या तर हा इतिहास रचला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक करते विनोद कवटील आपण पाहतोय, ज्याने पहिल्या दिवसापासून फार चांगली गोलंदाजी केली आहे. सातत्याने स्लॉगरचं षटक हाताळण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज मात्र इथून 6 मध्ये 5 वाचवेल का? हा इतिहास रचला जाईल का? स्ट्राईक ऑन वरती आकाश. 6 मध्ये 5 धावसंख्येची गरज इथून पाहावं लागेल. पहिला चेंडू प्रहार केला जाईल का? विनिंग शॉट. 5 चेंडू राखत सामना जिंकलाय आई गावदेवी हितुर्णे संघ. अभिनंदन. थेट मेगा फिनाले मध्ये हार्ड लक. जय वागेश्वर खैरवाडी संघ फाईट अप्रतिम दिल्या आणि इथून मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या अवॉर्ड जायला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं